again. It's a rich thing. नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहे सातारा जिल्ह्यातील कृष्णा नदीच्या काठी वसलेलं वाईतील एक गणपती मंदिर। बाकीच्या ठिकाणी मंदिराला दर्शनाला जर गेलं तर गाडी पार्किंगला लई लांब जायला लागते गाडी पार्किंग लावायला, पण ह्या मंदिराच्या समोरच दोन्ही बाजूला गाडी पार्किंग आहे, त्याच्यामुळे काय अडचण नाही। पटकन गाडी पार्किंगला लावायचं, उतरायचं आणि समोरच मंदिर आहे, मंदिरात जायचं दर्शन घ्यायला आणि आल्यानंतर पण गाडी लगेच भेटणार आहे समोर। या मंदिराचा कळस एकदम साधा सुद्धा आहे। गणपतीचं हे मंदिर 1665 साली बांधलेलं एक पेशवेकालीन मंदिर आहे। मंदिराच्या डाव्या साईडला इथं 7 घाट आहेत आणि हे 7 घाट पेशवे बाळाजी बाजीराव यांचे सासरे रास्ते सरदार रास्ते यांनी हे बांधलेले आहेत। हे बघा, हे समोर बघितलं काय, हे छोटे छोटे जे पूल दिसत आहेत आणि मंदिर दिसत आहेत तेच हे 7 घाट आहेत। मंदिराच्या दोन्ही साईडला शटर सारखे जाळीचे दरवाजे बसवलेले आहेत, त्यामुळे त्यातून आपल्याला आतला भाग बघता येतोय। इथे घाटावर बघा एकदम छोटी छोटी मंदिरं तयार केलेली आहेत आणि या मंदिरामध्ये महादेवाच्या छोट्या छोट्या पिंड पण पूजलेले आहेत। डिसेंबर ते मार्च या दरम्यान इथल्या प्रत्येक घाटाची यात्रा असते आणि प्रत्येक घाटाची यात्रा ही 8 दिवसांची असते। इथे या घाटावर संध्याकाळच्या वेळेला लोक गर्दी करतात, म्हणजे सगळेजण इथे येऊन निवांत बसतात। इथे समोर बघा, हे रंगवलेलं मंदिर आहे ना, हे कृष्णामाईचं मंदिर आहे। चला आता मंदिराची रचना बघूया। जिथे बाकीच्या मंदिरांची पाठीमागची बाजू सपाट असते आणि इथं बघा, या मंदिराची पाठीमागची बाजू एकदम त्रिकोणी आहे। त्याला कारण पण तसं आहे की हे जे मंदिर आहे ना, हे कृष्णा नदीच्या काठावर आहे आणि इथं अधूनमधून सारखं सारखं पूर येत असतोय आणि पूर जर आला तर पाठीमागचा भाग जर सप्पाई असला तर पाणी तटून राहणार आणि प्रॉब्लेम येणार। त्याच्यापेक्षा पाणी तटायला नको म्हणून मंदिराच्या पाठीमागचा जो भाग आहे ना तो त्रिकोणी केलाय, त्याच्यामुळे पाणी दोन्ही बाजूंनी पुढे जात आहे आणि इथं पाणी साचत नाही। त्याच्यामुळे चला आता जाऊया मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे। पब्लिक ट्रस्ट केलेले श्रीमंत गोशाळे रास्ते यांचे श्री महागणपती गणपतीचे मंदिर श्रीमंत गणपतराव भेकाजी रास्ते यांनी सन 1762 साली बांधले हे मंदिर। मंदिराच्या डाव्या साईडला चप्पल स्टँडची सुविधा उपलब्ध आहे। मंदिराच्या आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे, त्यामुळे आतला भाग आपण जास्त काही पाहू शकत नाही। गणपती समोरच आहे पण त्याचा आपल्याला व्हिडिओ घेता येत नाही। चला मंदिराच्या बाहेरून जाऊया आपण आणि गणपती बघूया। बघा, हा गणपती उजव्या सोंडेचा आहे आणि भला मोठा दिसणारा हा ढोल्या गणपती आपल्याला दिसायला लागला आहे। ह्याचा आकार भरपूर मोठा आहे, त्यामुळे याला ढोल्या गणपती असं नाव पडलेलं आहे। मगाशी आपण उजव्या साईडनं गणपतीचं उजव्या साईडचं दृश्य बघितलं आणि आता मी आलोय गणपतीच्या डाव्या साईडला डाव्या साईडचं दृश्य बघायला। श्री कृष्णामाई प्रसन्न। मंदिराच्या बरोबर मागच्या साईडला आलोय मी आणि इथं कृष्णामाईचं मंदिर आहे। खरं म्हणलं तर हा मंदिराचा परिसर जरा जास्तच घाण आहे, इथली स्वच्छता थोडी केली पाहिजे। घाटावर बघा, हे लोक धुणं धुवायला लागलेत। मंदिराच्या उजव्या साईडला काशी विश्वनाथचं मंदिर आहे आणि त्याची पूर्ण माहिती बघूया आपण पुढील व्हिडिओमध्ये।